जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, या तरुणांमध्ये जर देशाभिमान जर भिनवायचा नसेल तर मग कशामध्ये भिनवायचा? म्युन्सिपाल्टीच्या नळा. काश्मीरला अन्याय झाला असताना मी रिमोट कंट्रोलने तो बदलून टाकलेला आहे. शंकरराव चव्हाणला जमलं नाही ना नरसिंह रावाला ते जमलं नाही. कारण नसताना तुमच्या कोणी कानफडात मारल्यानंतर तुम्ही म्हणाल वा छान मस्त बसले, आणखीन जोरात मारा पाहिजे. इतका बुलसटपणा बरा नाही. त्याचा फटका नावाला काढताना आपला आपको क्या चाहिए? हिंदू राष्ट्र चाहिए, मोठं राष्ट्र चाहिए. कोणाची परवानगी घ्यायची? हे हिंदूच राष्ट्र आहेत. हिंदुस्थानात हिंदू राष्ट्र नसेल तर काय पाकिस्तानात? नो, आय एम अ हिंदू, अ मॅड हिंदू. हा आमच्या धर्माचा अपमान आहे. आता सहिष्णुवादी राहता येणार नाही. सहिष्णुपणा आमचा संपला, जळून तो खाक झालेला आहे. आता जर हिंदू धर्माच्या विरोधातून उभे राहील तर त्याला त्याचं जळून आम्ही भस्म केल्याशिवाय राहणार नाही. नाही जमणार. गांडूची अवलाद म्हणून कधी जगू नका. मेलात तरी चालेल. आणि या मर्दांच्या बाबतीत म्हणाल तर या मर्दांची टक्कर घेण्याची कोणी हिंमत करता कामा नये. असं दृश्य साऱ्या हिंदुस्थानात उभं राहिलं पाहिजे. आणि ते चित्र मी हिंदूंच्या रूपानं, हिंदुत्वाच्या रूपानं उभं करतोय. आमच्याकडे यांची 2 फुलांची जी मस्ती आहे, वंदे मातरम आम्ही म्हणणार नाही. उद्या आमची ती तयारी असेल की ह्याना वंदे मातरम आम्ही म्हणायला लावणारच. मला जे देश येतात असेल तेच मी करत राहणार. मला खटल्यांची पर्वा नाही. आज एकच निर्णय घेऊन उठायचा आपल्याला. एकच निर्णय कोणत्याही परिस्थितीमध्ये. श्री टीका आली, आई वर्तमानपत्र बोलत असली, कोणी काही केलं तरी मात्र आम्ही आणि आमच्या रक्तामध्ये सळसळणारा भगवा रंग कधी हे टीका पडू देणार. आमच्याकडनं जर ही शांतता आणि सुव्यवस्था सांभाळली जाणार नसेल तर माझ्या प्रत्येक शिवसैनिकाच्या हातामध्ये मला स्टेनगन द्यावीच लागेल. जिथून मिळेल तिथून मी घेईन. पण मात्र त्या शत्रूशी मुकाबला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आम्हाला आमच्या फक्त 3 मशिदी द्या. बाबरीची पडली, 2 पाडायच्या, आणि ती काशी आणि मथुरा. बाकी पडावे. नमाजाला आमचा विरोध नाही. ते मुसलमानांचं स्वातंत्र्य आम्ही त्यांना केव्हाही दिलेलं आहे. ते आमचा राग आहे, ते आमचं रक्त सळसळतं, हिंदूंचं रक्त सळसळतं. मला 1 दिवस या देशाचा पंतप्रधान बनवा. फक्त 1 दिवस. 1 दिवसात पंजाब आणि काश्मीरचा प्रश्न सोडून दाखवतो. 1 दिवसात देश खतम झाला, हिंदुत्व आमचं उद्ध्वस्त झालं. देशाला वाचवायला एक मायेचा पूत येणार नाही. तो फक्त तुमच्यातच मर्द निर्माण होऊ शकतो. आणि तो मर्द निर्माण करण्याचं काम आम्ही हिंदुत्वाच्या रूपानं करीत आहोत.